बांधकामाच्या पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं बोर घेण्यापासून ते कॉलमच्या खड्ड्याची पिचिंग करण्यापर्यंत राहिलेला पार्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू। नमस्कार मित्रांनो, मी आकाश तवले। दोपट मामांनी खड्ड्यात दगड टाकून पिचिंग केली आणि पिचिंग केलेल्या खड्ड्यात खडी डस्ट सिमेंट टाकून मटेरियल व्यवस्थित मिक्स करून आपल्याला बेड बनवून दिलेला। नाना मी आलतो योगेश नलावडे यांच्या नलावडे मध्ये बुकिंग करून ठेवलेलं स्टील आणायला। लगेच आपल्या भावानं अखिल शेखनं आणि त्यांच्या जोडीदारानं स्टीलचं वेट करून गाडीमध्ये लोड केलं आणि आपल्या बांधकामावरती पोच केलं। आबा मिस्त्रीच्या सैनिकांनी आखी रात जागून स्टील कटाई करून कॉलम बेड जाळ्या आणि कॉलम जाळ्या बनवून घेतल्या। दुसऱ्या दिवशी सैनिकांनी कॉलमच्या खड्ड्यात कॉलम बेड जाळ्या आणि कॉलम जाळ्या व्यवस्थित बसवून घेतल्या। कॉलमची पूजा लहान भाऊ गणून चटकीपट उरकून घेतली आणि इकडे कॉलम भरायला मिक्सर चालू करून घेतलं। आता ह्या मिक्सरवरची सैनिक पण कामाच्या बाबतीत एकपेक्षा एक खतरनाक होती। एक एक करून सगळं कॉलम सैनिकांनी व्यवस्थित भरून घेतलं। सगळ्या सैनिकांचा मोरक्या आबा मिस्त्रीकडे एकच काम होतं, ते म्हणजे भरून घेतलेल्या कॉलमची लेवल करून घ्यायची। एक एक करून आबा मिस्त्रीनं सगळ्या कॉलमची लेवल व्यवस्थित करून घेतली। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि आजच्या पार्ट मध्ये एवढंच। नंतर भेटूया पुढच्या पार्ट मध्ये, तोपर्यंत राम राम।